सुपर संडे डबल त्रास देऊन गेला. पहिला जो सामना होता तो लंका आणि इंग्लंड यांच्यात लंकेतच होता. हा 3 वाजता सुरू झालेला सामना लंका जिंकेल अशी अपेक्षा होती, परंतु तिथंही आपल्यावरती राज्य करणाऱ्या इंग्रजांचा विजय झाला आणि थोडासा त्रास झाला. हा त्रास नंतर रविवारच्या दुसऱ्या सामन्यात म्हणजेच आपण आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यात कमी होईल आणि नक्कीच आनंद वाटेल अशी परिस्थिती होती. पण प्रत्यक्षात जे घडलं त्यानं त्रास कमी सोडून द्या, त्रास डबल होऊ लागला. ज्यावेळेला मी सुपर 8मध्ये व्हिडिओ सुरू केले, त्यावेळेला पहिल्याच व्हिडिओला टायटल होतं की चुकीला माफी नाही. परंतु आपण सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात नुसती चूकच केलेली नाही, तर ती घोडचूक केली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं फलंदाजी घेतली आणि पहिली 4 षटकं तेवढं बरं वाटलं. तोपर्यंत आपण सामन्यात होतो. परंतु त्यानंतर आपण सामन्यातून असं काही बाहेर फेकलो गेलो, की परतण्याची कुठलीही संधी आणि कुठलंही दार मिलरनं आपल्यासाठी उघडं ठेवलं नाही. मिलरनं 1.25 लाख प्रेक्षकांना निःशब्द करणारी खेळी केली. मैदानावरचे 1.25 लाखापेक्षाही जास्त प्रेक्षक आणि देशभरातले करोडो प्रेक्षक यांच्यावरती मिलरनं टाकलेला प्रभाव हा निव्वळ निःशब्द करणारा होता. आपण मागच्या T20च्या वर्ल्ड कपमधला मिलरचा तो फटका आणि सूर्यकुमारनं तो लॉंग ऑफवरती घेतलेला त्याचा झेल, त्यावेळेला सूर्याचं आपण कौतुक करत राहिलो, परंतु मिलरची अवस्था अतिशय वाईट होती. आत्ता मात्र मिलरनं त्याच गोष्टीचा बदला घ्यायचा की काय अशा प्रकारचं मनात जिद्द ठेवून जी फलंदाजी केली आणि त्यामुळं सूर्याच्या या संघाला तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही. आपण हरण्याविषयी काही नाही. सामना म्हटल्यानंतर कुणाची तरी हार, कुणाची तरी जीत होणारच. परंतु अशा प्रकारचा पराभव अजिबात अपेक्षित नव्हता. आपण असा काही सपाटून मार खाल्ला आणि आपला नेट रन रेट -3.800 इतका खाली घसरलेला आहे. आता पुढचे 2 सामने आपणाला क्षुल्लक चूकही करून चालणार नाही. निव्वळ आपणाला हे सामने जिंकायचे नाहीत, तर आपला नेट रन रेटही वाढवायचा आहे. आणि हे अतिशय खडतर अशा प्रकारचं आव्हान आपल्या समोर आहे. मुळात पहिला सामना गमावल्यामुळं पुढचे 2 सामने आणि तेही मोठ्या फरकानं आपल्याला जिंकावेच लागणार आहेत. त्यातल्या त्यात सुदैवाची एकच गोष्ट आहे, की या सुपर 8 मधला शेवटचा सामना हा आपला आणि वेस्ट इंडिजचा असणार आहे. तर त्या सामन्यापर्यंत बऱ्यापैकी नेट रन रेटचं सगळं चित्र स्पष्ट झालेलं असणार आहे. ही गोष्ट आपल्या पत्त्यावर असणार आहे. परंतु आपण या सामन्यात केलेल्या मोठ्या चुकांच्यामुळं सर्व क्षेत्रात क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी तिन्ही क्षेत्रात आपण सपशेल शरणागती पत्करली आणि त्याची फळं आपल्याला नक्कीच पुढच्या वाटचालीत दिसणार आहेत. त्यामुळे आपली पुढची वाटचाल अधिक बिकट होऊन गेलेली आहे, एवढं मात्र निश्चित. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी जो नेट रन रेट जो आहे, जो -3.800 आहे, तो नेमका कसा काढतात याच्याविषयी स्पष्टीकरण देणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.